मंडळी, या कलियुगामध्ये आपण कित्येक माणसांना आपली भूमिका बदलताना पाहतो. पण आज एक घरमालक भाडेकरूच्या भूमिकेमध्ये जाणार आहेत. चला बघूया या प्रवासात काय काय मजा येते. तेच पाहण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, रत्नागिरीचे रत्न प्रथमेश शिवलकर आणि श्रमेश बेटकर यांना. बिचाऱ्याला किती झालं चाटलं. सगळे लोक भारी देतात पण हा भाज्याने किती वेळा सांगितलं बसरानो साबणाचं पाणी. आज पाणी नाही अक्का साबणच टाकलाय. अरे बसरानो तुम्हाला माझी काही कंबर मोरायची आहे काय? कंबर माझ्यासाठी किती महत्वाची कळत नाही तुम्हाला? मला सकाळी व्यायाम करायचा असतो ना. कंबर येत नाही तुम्ही व्यायाम कसं करू? कमरेचं मरू ते हिच्या आलं. हे लोक भार का नाही देते बघतो. श्रमेश प्रथमेश वत्सरेनो श्रमेश प्रथमेश धर्म उघडा. श्रमेश प्रथमेश धर्म उघडा. मालक आले. मालक आले. श्रमेश प्रथमेश वत्सरेनो आज भाड पाहिजे म्हणत दरवाजा उघडा. श्रमेश प्रथमेश श्रमेश प्रथमेश. कोण आहे? मला काय कोण हवंय? श्रमेश प्रथमेश पाहिजे म्हणा. पुण्याला गेलेत. होय काय? अच्छा म्हणजे कधीपर्यंत येतील ते? काय सांगून नाही गेले? ओके ओके सॉरी डोंट डिस्टर्ब. हा निघा निघा. बरं आपण कोण बोलताय? आवाज. आवाज आवाज हा नवीन कॅरेक्टर माझ्यासाठी मला माहितच नाही. आवाज कॅरेक्टर आवाज बोलताय म्हणजे वसरन तिकडे कोण नाही आतून कोणतरी बोलतंय. वसरन दरवाजा उघडा नाही तर मी दरवाजा फोडणार. दरवाजा फोडणार म्हणजे फोडणार. दरवाजा उघडा झाला. अरे खरेच पुण्याला गेले ते. नमस्कार. मला तुम्ही इकडे काय? वाच, वाच. अरे चल काय फाटू करे काय झालं मला? मागच्या टायमाला पण तुम्ही मला असंच फसवलं. 6 महिन्याचं भाडं तुम्ही मला दिलं नाही. भाडं पाहिजे म्हणजे पाहिजे मला. मालक एवढं काय झालं चिडायला? देतो तुमचं. एवढं काय झालं चिडायला? अरे वसरनो तुम्ही भाडं नाही देत तर माझी बायको मला जाम त्रास देते. माझं हाल करते. मला जेवायला देत नाही. ती मला जिन्याखाली झोपायला लावते माहितीये का? अरे जिन्याखाली झोपायचा प्रॉब्लेम नाही रे. मी बिंदास झोपू शकतो. आय एम द मर्द. मी झोपू शकतो. ते काय ना मला भाडं पाहिजे म्हणजे भाडं पाहिजे. भाडं पाहिजे वसरनो. तुम्ही 6 महिने मला भाडं देत नाही. तुम्ही 6 महिने भाडं देत नाही. ती मला त्रास देते. जेवायला देत नाही वसरनो. तिने जर मला घरातून बाहेर काढला तर मग मी कुठे जाऊ कुठे राहू? इथे राहा. इथे हा म्हणजे मालक तुमच्या बायकोने तुम्हाला घरातून बाहेर काढलं तर तुम्ही आमच्याकडे राहा पोट भाडे करू म्हणून. हे येराय करे तू वसाऱ्या. माझ्याच घरामध्ये मी पोटभाडे करू म्हणून राहावी करा. तुम्हाला नाही समजलं? नाही अजिबात नाही समजलं? मी कसं समजणं बसाऱ्या? या इकडे गंडवतोय. समजवतोय समजवतोय. कांदार फोरीला समजवतो. साऊंड म्हणे इथपर्यंत आलाय. या घराचे खरे मालक कोण आहेत? ऑब्विसली आय एम द हिअर. मस्त इंग्रजी बोलू शकताय तुम्ही. पण 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणासोबत झालंय? तुमच्या सोबत झाले बरोबर. म्हणजे असे मालक तुम्ही आहात, तसे मालक आम्ही आहोत. अशाने तसे तसे पण मीच मालक आहे. कसं पण असलं तरी अशाने तसं का सांगतो वसाऱ्या? नाही नाही मालक हा. तुम्हाला कळत नाहीये. काय? तो तुमचाच फायद्याचा सांगतोय. म्हणजे काय तिथं कळू दे मला. सांगतो. हे बघा मालक अरुण कदम आणि पोट भाडे करू पण अरुण कदम. तुम्ही 2-2. मज्जा मज्जा झालं मी 2-2. मी अरुण कदम घर मालक. पोट भारी पण नाही रे बेचारे गोंधळ होईल का? 2-2 अरुण कदम गडबड होईल ना.
कन्फ्युजन मनाच होईल सर लोकांचं जाऊ दे मनात कन्फ्युजन होईल 2 अरुण कदम कसं पम्या हा, याला म्हणतात अनुभव. अनुभव आपली गोची केली. बरोबर. पुढे काहीतरी सुचवलं लागेल. हा. म्हणजे ऍक्च्युली माझं नाव अरुण कदम किलर आहे बरं. दुसरा बदला पाहिजे ना दुसरा कोण? हा, मालक अरुण कदम हा. पोट भाडे करू अलेक्झांडर. अलेक्झांडर. अलेक्झांडर हा, अरुण कदम पण तुम्हीच आणि अलेक्झांडर पण तुम्हीच. दोन मज्जा मज्जा ऐकलं म्हणजे अरुण कदम मी अलेक्झांडर एक मिनिट पण अलेक्झांडर मिनी वाटतंय तुम्हीच वाटताय. म्हणजे मी अरुण कदम मालक आणि दुसरा आहे तो अलेक्झांडर मालक मालक आता आपलं ठरलेलं आहे. हा. मालक अरुण कदम पोट भाडे करू अलेक्झांडर. अरे. अरुण कदम सारखं चालून दाखवा. अरुण कदम आता अलेक्झांडर. अलेक्झांडर. ओ येस येस. अलेक्झांडर बोलेल कसा? दोन शॉटिंग कान भरभर बाप रे.